मध्ये यांचा अंमल देण्यात येऊ नये या स्वरूपात कायदा करत आहोत स्वतंत्ररित्या, तेही केलेले आहे. म्हणून माझं दुसरं असं म्हणणं आहे, आमचं सगळ्यांचं म्हणणं दुसरं असं आहे की देवस्थान एक कमिटी करावी. कमिटी कुणाची करावी? प्रधान सचिव, आपले जे राज्याचे प्रधान सचिव आहेत, कारण हा राज्याचा विषय आहे आणि हा फार मोठा विषय आहे. तर प्रधान सचिव, त्यानंतर आपले धर्मादाय आयुक्त, आता करोती साहेब आहे, धर्मादाय आयुक्त जे राज्याचे आहे ते, सामाजिक आपलं आता कारण शासन आहे, त्यामुळे शासन आपण म्हणतो तसं संस्कृतीचे महत्त्वाचे असणारे मुद्दे तुम्ही नेहमी मांडत असता. आता कुठेतरी देवाला पण टॅक्स भरावा लागणार असतो. नक्कीच. म्हणजे नमस्कार, मी संजय जोशी, महाराष्ट्र मंदिर महासंघाचा राज्य संघटक. महाराष्ट्र सरकार जो नवीन कायदा येत्या पावसाळी अधिवेशनात पारित करणार आहे असं महसूल मंत्री बावनकुळे यांनी जे सांगितलेलं आहे, महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम 2026, तर हा कायदा मंदिर संस्कृतीवर आघात करणार आहे. आणि या कायद्यान्वये महाराष्ट्रातील जवळपास 4.5 लाख हेक्टर जमिनी, इनाम जमिनी आहेत, या सगळ्या त्या देवस्थानाच्या ताब्यातून काढून या घेतल्या जाणार आहेत. आणि दुसरं म्हणजे या जमिनींवरचा टॅक्स हा शासनाला, देवस्थानांना भरावा लागणार आहे. म्हणजे ज्या इनाम जमिनी छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, पेशवे असतील, आदी राजे महाराजांनी, दानशूर व्यक्तींनी इनाम जमिनी ज्या दिलेल्या आहेत, त्याच्यावरती कोणताही टॅक्स खरं तर भरावा लागत नाही, असा एक कायदा आहे महाराष्ट्रातील जे कायदे आहेत त्यानुसार. पण दुर्दैवाने हा कायदा करून सरकार काय करतं आहे की एकतर ह्या 4.5 लाख हेक्टर जमीन काढणार देवस्थानांच्या इनाम जमिनी, आणि त्या दुसऱ्यांच्या नावावर करणार, कुळ आणि वहिवाटदार यांच्या नावाने, आणि परत त्या देवस्थानांच्या जमिनीवरती टॅक्स भरायला, म्हणजे देवालाच कर भरायला हे सरकार या कायद्याच्या माध्यमातून लावते. हा अक्षरशः दुर्दैवी प्रकार आहे आणि म्हणून या कायद्याचा, काळ्या कायद्याचा आम्ही निषेध करतो आणि हा कायदा त्वरित सरकारने मागे घ्यावा अशी आमची या निमित्ताने मागणी आहे. दुसरा एक भाग म्हणजे याच्यामध्ये जे घटनेने मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्या मूलभूत अधिकाऱ्यांचंच हनन केलं जातं आहे. म्हणजे उदाहरणार्थ घटनेचं 25वा कलम असं सांगतं की प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे, प्रथा परंपरा जपण्याचं स्वातंत्र्य आहे. आता या धार्मिक परंपरेच्या अंतर्गतच या इनाम जमिनी येतात. मग ह्या इनाम जमिनी काढून घेणं म्हणजेच आमचं धार्मिक स्वातंत्र्याचं कुठेतरी उच्छेदन करणं असाच भाग आहे. दुसरं म्हणजे जे कलम घटनेचं 26वं जे सांगतं की या धार्मिक संस्था आहेत त्यांना स्वतःचं जे काही धार्मिक संस्था आहेत त्याचं व्यवस्थापन करण्याचा अधिकार आहे स्वतंत्रपणे. म्हणजे त्या जमिनी असतील त्या कशा वापरायच्या, त्यातून काय उत्पन्न घ्यायचं हे ठरवायचा हक्क हा देवस्थानांना आहे. पण आता काय होणार आहे की ह्या देवस्थान इनाम जमिनी आहेत त्या काढून घेतल्यामुळे हा एक घटनेचं 26व्या कलमालाच इथे छेद देण्याचा प्रयत्न या कायद्याच्या माध्यमातून होतो आहे. आणि दुसरं म्हणजे घटनेचं 300 जे कलम आहे ते काय सांगतं की या भारतामध्ये कोणाचीही मालमत्ता ही मनमानी केल्याप्रमाणे काढून घेतली जाऊ शकत नाही. पण दुर्दैवाने या कायद्याच्या माध्यमातून अशा प्रकारे मनमानी केल्याप्रमाणे देवस्थानच्या जमिनी या काढून घेतल्या जाणार आहेत आणि म्हणून या काळ्या कायद्याचा आम्ही निषेध करतो आणि हा त्वरित मागे घ्यावा अशी आमची विनंती आहे. संजेश देसाई. सध्या भार्गवराम परशुराम मंदिर चिपळूण यांचा विश्वस्त, तसेच नाचणे गजानन महाराज मंदिराचा कायदा सल्लागार आणि लक्ष्मी नारायण देवस्थान कोळीसरे, लक्ष्मी केशव देवस्थान कोळीसरे यांचा सल्लागार आहे. प्रस्तावित कायदा पूर्णपणे वाचल्यानंतर असं निदर्शनास येतं आहे की जमिनी 2011 साली जे गावठाण जमिनी आहेत त्याच्यात ते कूळ म्हणून राहत आहेत किंवा त्यांच्या इमले आहेत, इमल्यात ते राहत आहेत, त्या जमिनी त्यांचे नावे स्वतंत्ररित्या विक्री होणार आहेत आणि त्या जमिनींना भोगवटदार वर्ग 1चा दर्जा प्राप्त होणार आहे या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर. हे झालं तर हे समाजाला फार घातक आहे. आणखीन 25 वर्षाने ही लोक जर धनदांडग्यांना जमीन विकू लागली, अन्य परधर्मीय लोक तिथे इमारती बांधून राहू लागले, तर आणखीन 25 वर्षानंतर धार्मिक तेढ निर्माण होईल आणि त्या धार्मिक तेढ निर्माण करणारा, भावी धार्मिक तेढ निर्माण करणाराच हा कायदा आहे असं या कायद्याबद्दल आपल्याला म्हणावं लागेल असं माझं मत आहे. तसंच आता ह्या कायद्यामध्ये वक्फ बोर्डांतर्गतल्या जमिनी किंवा चर्चच्या आधिपत्याखालील असलेल्या जमिनी पूर्णपणे वेगळ्या ठेवलेल्या आहेत. यावरूनही शासनकर्त्यांचा विशुद्ध हेतू स्पष्ट होतोय आणि तो हेतू देवस्थानला आणि धर्माला मारक आहे, हिंदू धर्मियांना मारक आहे, हे आमचं स्पष्ट म्हणणं आहे. आणि असा एककल्ली कायदा झाला तर समाजात
एकता राहण्यापेक्षा समाज दुभंगण्याचंच कार्य शासन करेल हे या कायद्यावरनं दिसून येतं. सध्या महाराष्ट्रामध्ये एकंदरीत जर बघितलं तर दूषित वातावरण निर्माण केलं जाते जाती जातीमध्ये. मग असं असताना हे एका बाजूला हिंदूंचं सरकार आहे असं दाखवलं जातं आणि ते हिंदूंचं सरकार असताना सुद्धा अशा पद्धतीने जर का जाचक काही निर्णय घेतले जात असतील तर ती घेण्यामागची कारणं काय असेल असं तुम्हाला? यामध्ये आम्ही जेव्हा हरकती शासनाकडे दिलेल्या आहेत त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की शासनाने जो 2010 साली परिपत्रक काढलं महसूल विभागाने, आज हे महसूल विभागाकडूनच कायदा निर्माण केला जातो आहे. 2010 साली परिपत्रक काढलं तेव्हा स्पष्ट शासनाचं धोरणच होतं की देवस्थानच्या असलेल्या जमिनी आणि अयोग्यरित्या ताबा घेतलेल्या मंडळींकडून त्या पुन्हा काढून देवस्थानकडे द्यावा, इतकं स्पष्ट मसुद्याचं शासन निर्णय 2010 साली आणि तसाच 2018 साली असताना या शासनाला आत्ता ही बुद्धी कोठून सुचली, हाच आमच्यापुढे असलेला मुख्य प्रश्न आहे.